आज आपण कुकरमध्ये पोपटी करत आहोत. त्याच्यासाठी आपण एक 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. मामरूद जो एक सुगंधी पाला आहे तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत 1 किलो. अर्धा किलो आपण तुरीच्या शेंगा वापरत आहोत. वालाच्या शेंगा आपण कुकरमध्ये सेट केलेल्या आहे. थोड्या तुरीच्या शेंगा, थोड्या वालाच्या शेंगा आपण सेट करत आहोत. आपण 1 किलो चिकन घेतलेले आहे. थोडे चिकनचे मीडियम पीस, हळद, मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट टाकून मॅग्नेट करत आपण फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवलेलं होतं ते. आज आपण कुकरमध्ये करतोय कारण गावी आपण मडक्यामध्ये शेकोटी पेटवून पोपटी लावतो. त्याची टेस्ट खूप छान असते. पण नेहमी आपण गावी जाऊन लावतो. जर आपल्याला गावी जाणं पॉसिबल नाही आहे तर आपण घरीसुद्धा आपण कुकरमध्ये लावून करू शकतो. तर मी नेहमीच रूमवर असल्यानंतर कुकरमध्ये इच्छा झाली तर करते. आपण त्याच्यामध्ये थोडं मोठं मीठ टाकत आहोत टेस्टसाठी. शेंगांना थोडं टेस्ट येण्यासाठी आपण मीठ टाकत आहोत. थोडा ओवा आपण टाकत आहोत. ॲसिडिटी नको व्हायला म्हणून आपण थोडा ओवा ॲड करूयात त्याच्यामध्ये. चिकनचे पीस आपण ॲड करतोय. काही जण फॉइलिंग पेपरमध्ये व्रॅप करून चिकनचे पीस ॲड करतात. काही जण केळ्यांच्या पानामध्ये व्रॅप करून बांधून ते ॲड करतात. पण आपल्याला मटेरियल जास्त आहे, चिकन वगैरे, शेंगा वगैरे. कुकर छोटा आहे तर आपण असं काही न करता डायरेक्टली ॲड करत आहोत चिकनचे पीस. चिकनचे पीस ॲड केल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर शेंगा ॲड करत आहोत. वालाच्या, तुरीच्या शेंगा थोड्या. काही जण त्याच्यामध्ये अंडी, बटाटे ॲड करतात. आपल्याकडे तेवढं मोठं भांडं नाही आहे, सो आपण अंडी वगैरे ॲड केलेली नाही आहेत. त्याच्यावर थोडं मीठ, वरच्या शेंगांना चव येण्यासाठी थोडं मीठ ॲड केलेलं आहे.
या शेंगा सर्व वाफेवर शिजवल्या जातात आणि आतील चिकन देखील वाफेवर शिजवलं जातं. थोडं आपण मामरूट वरती सेट करतोय. कुकरचं भांडं लॉक करूयात. कुकरचं भांडं लॉक झाल्यानंतर आपण ते गॅस ऑन करून मिडियम फ्लेमवर ठेवायचं. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण ते काढलेले आहे. परातामध्ये आपण ते काढून घेतोय. त्याची वाफ निघते खूप. त्याच्यामध्ये बघा चिकनचे पीस आहेत, वालाच्या तुरीच्या शेंगा आहेत, अंडी पण टाकू शकतो आपण, बटाटे ॲड करू शकतो. चला तर